नमस्कार रुद्र साहेब. बोला. घाडगे पाटील, तुमच्याकडे काम काढले बरं का आम्ही. त्या श्रावणीची आहे ना आपल्याला बदनामी करायची, बदनामी. काय? अहो तुमचं प्रेम आहे ना त्या पोरीवरती, हा? आणि तुम्ही स्वतः बदनामी करताय. प्रेम आहे म्हणूनच हे सगळं चाललंय, लक्षात ठेवा. त्या श्रावणीची अशी बदनामी करायची ना, आणि साधी सुधी नाही बरं का. प्रसार माध्यमांमध्ये, सोशल मीडियावर आणि अख्ख्या समाजात अशी बदनामी झाली पाहिजे ना की तिला माझ्याशी लग्न करण्यापासून पर्यायच नाही उरला पाहिजे. असं आहे का? मग तुम्ही अजिबात काळजीच करू नका. आपल्याकडे नाही असला जबरी उपाय आहे. तो शुभू आणि श्रावणी दारू पिऊन एकमेकाला आय लव्ह यू म्हणल्याचा. त्यो सुद्धा एका रात्रीत व्हायरल करून टाकू. समधीकडे का नाही नुसता धुमाकूळ. वा वा वा, एक नंबर काम केलं गाडगे पाटील, एक नंबर. आता ही जी काही त्यांची भानगड चालू आहे की नाही, ही आपण एवढी व्हायरल करायची, एवढी व्हायरल करायची की तो विश्वंभर आणि ती श्रावणी उद्या घराबाहेर पाऊल टाकताना सुद्धा घाबरले पाहिजे. तुम्ही बिंदास राहा एकदम. काळजीच करायची नाही. एक काम झालं म्हणून समजा तो स्पीडनी. आता या पार्श्वभूमीवरती आम्ही एक फोन लावतो. स्वीटे, आमच्या वैभवीची पुस्तकं पण बाहेर काढल्या. अरे देवा, एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतो तो, आता काय करायचं? इथं राहायचं, रस्त्यावर राहायचं. शोभे जरा दमानं घे ना. नशीब मान, त्या मंत्र्याच्या गुंडांनी फक्त सामान बाहेर फेकलं, आपल्याला आणलं नाही ते. ऐकून तर घे ना शोभे. अहो एवढ्या मसाला आवाज साचणे घेऊन जाणार आहे काय? नाही ना, आमचं नशीबच फुटकं आहे, नशीबच फुटकं आहे. सासरे जाता येत नाही, इथे राहता येत नाही, काय करायचं आम्ही? शोभे मी आहे ना, ऐकून तर घे. बघितलं तुझा तो एक शुभू, त्याच्या साहेबाच्या गुंडाने आपलं सगळं सामान बाहेर काढलंय. काय करायचं आपण आता? शोभा, त्याला सांगायचं की मी स्वतःहून निघून जातो म्हणून. थोडा वकूत मागायचं की त्याच निघ. काय आम्ही काय खुळं वाटलो काय तुला? आम्ही पण हात जोडले, पाया पडलो, किती नवण्या केल्या त्यांना. पण ते एका शब्दाने ऐकलं, त्यांनी सांगितलं साहेबांचा आदेश आहे. केलं की हा, सगळं सामान घ्यायला बाहेर पडा आत्ताच्या आत्ता. समजा त्या शुभूमुळे झालंय. काय तर म्हणे प्रेम, त्याचं प्रेम आपल्या जीवावर उठलंय. तुला सांगतो शोभे, त्या शुभू श्रावणीमुळे आपण रस्त्यावर आलो बरं. आता काय करायचं आपण? आजची रात्र कुठं काढायची? आमचं तर फार डोकं फुटायला लागले. धीर धर शोभा, शोभा धीर धर. हे बघ, आई अंबाबाई काहीतरी मार्ग दाखवील आपल्याला. शुभ धडपडतोय ना, गेलाय तो घर बघायला. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. काहीतरी मार्ग निघल बाळा, शांत बस. सानू, काय झालं तिला? आता एवढं सगळं झालं, अजून काय होणार आहे आम्हाला ते काय माहिती? सान्या, काय झालं ग बाळा? अगं बोल की, मी गावाचं विचारतोय तुला. काय झालंय? चेहरा पाक पांढरा पडलाय बाळाचा. असं का बसल्यास? आई काय नाही, डोकं दुखतंय ना म्हणून होते, बाकी काय नाही. आता आपल्या पाठीमागं संकटाची माळच लागली. डोसकं दुखीना तर काय कवीत ग बाळा?
सर, उनके शरीर पर जख्मों के निशान हैं। उन्हें अभी हॉस्पिटल लेके जाना पड़ेगा। काही गरज नाही। तो दौलत एक गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराच्या अंगावरच्या जखमा आणि वेदना त्याला बोचत आणि टोचत राहिल्या पाहिजे सतत, तरच त्याला त्याच्या गुन्ह्याची जाणीव होईल। आणि एक गोष्ट विसरतोयस तो शुभंकरचा बाप आहे, त्यामुळे त्याला आत अजून कसा त्रास होईल ना या गोष्टीचा विचार कर विशाल, समजलं? हे घ्या इन्स्पेक्टर साहेब, आम्ही न्यायालयातून सुबूच्या वडिलांना भेटण्याची कायदेशीर परवानगी घेऊन आलेलो आहे। रुद्र सर, मी तुम्हाला बोललेलो की नाही, मी वकील बी आणणार आणि मी ऑर्डर बी आणणार। आता मला अण्णांना भेटण्यापासून तुम्ही कायद्याने बी रोखू शकत नाही मला। ठीक आहे, बेटा विशाल, हो सर। आरोपीला भेटायला घेऊन जाय। जा। बेटा, अण्णा, हे बघा, आईनं घरातल्या जेवणाचा डबा पाठवून दिलाय। तुम्ही कालपासून काही खाल्लं नाही ना, जेवून घ्या हा, आणि या गोळ्या जेवण झाले की खावा हा। शोभू एक बोलू? बोला की अण्णा। त्या श्रावणीचा नाद काय आमचा सोडून दे बाबा। ती मुलगी मनानं चांगली आहे रे, पर मिनिस्टर साहेबांची पोरगी येते आणि आपण असे गरीब साधी माणसं, आपण आपल्या मर्यादा समजून वागलं पाहिजे। अण्णा, त्याविषयी आपण नंतर बोलूयात, तुम्ही आधी जेवून घ्या। नाही नाही, आज मला बोलू दे, आज आडवूच नका, मला बोलू दे बाप। बघितलंस ना तुझ्या या प्रेमापायी काय झालंय। पण रस्त्यावर आलो, आपलं कुटुंब रस्त्यावर आलं, घर गेलं, तुझी हक्काची नोकरी गेली, इतकी वर्ष कमावलेला विश्वास गेला, हे समजा नाही बघवत आता। तुम्ही या सगळ्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका सर। मी तुम्हाला आज शब्द देतो, मी त्या प्रेमाच्या वाट्याला नाही जाणार। त्या सगळ्याच्या आधी मला माझं कुटुंब आहे। आणि अण्णा, मी तुम्हाला भेटायची परवानगी घेऊन आलोय। हे जे वकील आहेत ना, हे आपल्याला या संकटातनं बाहेर काढणार आहेत। अण्णा, त्यासनी आपली बाजू पटली आहे, तुम्ही निर्दोष आहात हे त्यासनी पटलंय। तुम्ही बघा, तुम्हाला सन्मानानं कसं मी बाहेर काढतो ते। हो दौलतराव, तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुम्ही आधी जेवून घ्या, आपण या संदर्भात नंतर बोलूया। अण्णा चला, खाऊन घ्या तुम्ही। हे आहे ना, सगळं नीट होतं। खाऊन घ्या।